नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत बहुतेक महिलांच्या खात्याला बँक आधार सीडिंग नाही आहे, त्यामुळे त्यांचे पैसे बँक खात्यामध्ये आलेले नाहीत। त्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये बँकेला आधार लिंक सीडिंग कसे करायचे हे बघणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। सर्वात अगोदर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे npci.org.in। या वेबसाईटचे लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल। त्या अगोदर तुम्ही पूर्ण प्रोसेस हे बघून घ्यायची आहे। तर या वेबसाईटवरती आल्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर कंझ्युमर ऑप्शन दिसेल, हा कंझ्युमर ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे। कंझ्युमर ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर भारत आधार सीडिंग एनेबल बेस या लिंकवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर लोड घेईल, थोडं लोड घेतल्यानंतर अशा प्रकारे हा ऑप्शन दिसेल। इथे एंटर आधार या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट फॉर आधार म्हणजे तुम्हाला सीडिंग करायचं आहे की डी सीडिंग करायचं आहे ते सिलेक्ट करायचं आहे। सीडिंग केल्यानंतर तुमची बँक सिलेक्ट करायची आहे। आता इथे बँक ठराविकच बँक इथे आहेत, बँक ऑफ बरोदा, कॅनरा बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक। तर ज्या बाकीच्या बँक आहेत त्या थोड्या दिवसानंतर इथे येतील, ते तुम्ही चेक करत राहायचं आहे। तर मी इंडियन बँक सिलेक्ट केलं। त्यानंतर तुम्हाला सीडिंग टाईप फ्रेश सीडिंग आहे, म्हणजे तुम्ही पहिल्या वेळेस सीडिंग करतायत का, आणि 2 नंबरचं मूवमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अकाउंट, म्हणजे तुमचं एकाच बँकेमध्ये अकाउंट आहे, 2 अकाउंट आहे आणि त्या पहिल्या अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटला तुम्हाला लिंक करायचं आहे तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा। आणि मूवमेंट फ्रॉम वन बँक टू अदर बँक, म्हणजे दुसऱ्या बँकला जर लिंक करायचं असेल तर हा ऑप्शन सिलेक्ट करायचा। तर मला फ्रेश सीडिंग करायचं आहे तर मी फ्रेशला सिलेक्ट करेल। ते सिलेक्ट केल्यानंतर इथे खाली अकाउंट नंबर टाकायचा आहे तुमचा बँकेचा, कन्फर्म अकाउंट नंबर म्हणजे डबल तोच नंबर टाकायचा आहे। बाय सबमिटिंगवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या बाय सबमिटिंगवरती बॉक्सवरती सुद्धा क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसेस बटनावरती क्लिक करायचं आहे। प्रोसेस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे OTP मागेल। OTP मागितल्यानंतर तुम्ही OTP टाकल्यानंतर तुमची आधारची जी सीडिंग प्रोसेस आहे किंवा डी सीडिंग प्रोसेस आहे ते पूर्ण होईल। आता तुम्ही तुमची रिक्वेस्ट NPCIला सेंड केलेली आहे, तर हा जो वरती टाईम दिसतोय सेशन एक्सपायर टाईम, या टायमामध्ये तुम्हाला ही प्रोसेस पूर्ण करायची आहे। तर तुमची प्रोसेस समजा आता पूर्ण झालेली आहे, तर तुम्हाला तुमची प्रोसेस बघायची आहे कुठपर्यंत आली। तर रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि डबल चेक युअर सर्व्हिस स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्ही सीडिंग केलेलं आहे की डी सीडिंग केलेलं आहे ते सिलेक्ट करायचं। इथे तारीख तुम्ही कोणत्या तारखेला केलेलं आहे, फ्रेश सीडिंग केलेलं आहे की दुसऱ्या बँकला लिंक केलेलं आहे, आणि तुमची सर्व्हिस जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। इथे तुम्ही हे सिलेक्ट केलं फ्रेश सीडिंग आणि ते की ते सर्व्हिस टाकायचं येईल आणि रेफरन्स नंबर टाकायचा आहे आणि जो हा कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकल्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे। आता हे सर्व झाल्यानंतर तुमच्या बँकेला आधार लिंक झालेलं आहे किंवा NPCIला आधार लिंक झालेलं आहे का नाही, NPCIला बँक लिंक झालेली आहे का नाही हे जर बघायचं असेल तर परत चेक युअर सर्व्हिस स्टेटसवरती या बाणावरती क्लिक करायचं आहे आणि गेट आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे। आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर आता तुम्हाला रजिस्टर नंबरवरती OTP येईल, तो OTP इथे तुम्हाला टाकायचा आहे 143697। सबमिट बटनावरती क्लिक करायचं। इथे तुम्हाला दाखवेल आधार नंबर तुमचा दाखवेल, मॅपिंग स्टेटस एनेबल फॉर DBT आहे किंवा नाही, केव्हा तुम्ही आधार अपडेट केलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही तुमचे बँक सीडिंग स्टेटस चेक करू शकता। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक आहे त्यालासुद्धा जॉईन करून ठेवा। धन्यवाद।